प्रा. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून गंगाजळाचा सुवर्णकुंभ नावाचा लेख. श्री रामकृष्ण परमहंसांचे नाव साऱ्या सुबुद्ध मानवजातीला ज्ञात आहे. एक अवतारी पुरुष, सकल साधना प्रणालींचा समन्वय स्वानुभवाने साधणारे महासिद्ध आणि संभ्रांत मानवजातीला विवेकनिष्ठा शिकवणाऱ्या विवेकानंदांचे गुरुदेव या नात्यांनी त्यांची कीर्ती जगाच्या कानाकोपऱ्यात दुमदुमत आहे. केवळ अर्धशतकाच्या अवतारकालात त्यांनी भारतीयांवर आणि पर्यायाने साऱ्या मानवजातीवर आपल्या अमृतमय कृपेचा अपार वर्षाव केला. 17 फेब्रुवारी 1836 हा त्यांचा जन्मदिन. बंगालमधील कामारपुकुर नावाच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. कलकत्त्याजवळ गंगेच्या तीरावर दक्षिणेश्वर येथे राणी रासमणी देवी या सत्व संपन्न धनिक स्त्रीने बांधलेल्या कालीमातेच्या मंदिरात त्यांनी लहान वयातच देवीच्या नित्यसेवेचे व्रत स्वीकारले. राणीमणी देवीचे जावई मथुरादास आणि श्री रामकृष्णांचे भाचे हृदयराम या दोघांनी श्रीरामकृष्णांची अत्यंत काळजी घेतली. कालीमातेच्या नित्यसेवेत निमग्न असताना श्री रामकृष्णांनी देवीच्या साक्षात्कारासाठी खडतर साधना आचरली आणि जगन्मातेच्या विराट रूपाशी जवळीक साधली. तिने त्यांचे अंतर्बाह्य जीवन व्यापून टाकले. ब्रह्मानंदी लागे टाळी, कोण देहाते सांभाळी, अशी त्यांची अवस्था झाली. पुढे त्यांनी बौद्ध, जैन, महम्मदी, शीख, ख्रिस्ती इत्यादी नाना धर्मपंथांच्या साधना मार्गांचा अवलंब करून एकाच परमसत्याच्या दर्शनाचा प्रत्यय घेतला आणि त्या एकात्म एकरूप प्रत्ययाच्या बळावर जितने मत उतने पथ या समन्वयाच्या सिद्धांताचा उद्घोष केला. त्यांनी तंत्रसाधना आचरली, राधेच्या सखीभावाचा अनुभव घेतला, हनुमंताच्या दास्यभक्तीचेही हार्द जाणले. परमार्थाची सारी रहस्ये त्यांनी आपल्या जीवनात उकलली. ते विराट परमतत्व त्यांच्या जीवनात सहस्त्रदल कमलाप्रमाणे सर्व दळाकळांसह उमलून आले. परमार्थाविषयी साशंक आणि उदासीन बनलेल्या मानवजातीला शुद्ध अध्यात्माच्या अंगोपांगांचा प्रकट प्रत्यय घडविणारी प्रयोगशाळा म्हणजे श्री रामकृष्ण परमहंसांचे जीवन होय. त्यांच्या दिव्य जीवनाला ऐहिकाचे बंध बांधूच शकत नसत. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, अशी त्यांची अवस्था असे. भाववेशात मस्त असलेली त्यांची मूर्ती पाहताना अंतेवासी जनांना प्रभू दर्शनाचा आनंद होत असे. रोमरोमांतून परमानुभवाचा दिव्योन्माद ओसंडत आहे. नेत्रांतून जगन्मातेचे वात्सल्य बरसत आहे. मुखावर अपार शांतीचे चांदणे धवळले आहे आणि स्पर्शातून जड मुडांच्या आत्म्यांना जागवणारे संजीवन पाझरत आहे, असा अनुभव अनेकांना येत असे. निर्वाळुनी कनके भरिला गांगे पियुखे, तया कलशाचिया सारिखे शौच असे गंगाजळाने भरलेल्या शुद्ध सुवर्णकुंभासारखे त्यांचे जीवन होते. अंतर्बाह्य पवित्र, सकल भेदांना उल्लंघून जाणारे त्यांच्या रूपाने परमार्थ सगुण साकार झाला होता. त्याचमुळे त्यांच्या सहज शब्दांतून वेदोपनिषदांची नि गीता भागवताची रहस्ये उलगडली जात असत. त्यांच्या सर्वेंद्रियांच्या अंगणात विवेक अष्टप्रहर राबणी करीत असे. श्री रामकृष्णांनी आपल्या जीवनाने आणि वाणीने अनेकांना प्रभावित केले. त्यांच्या पत्नी श्री शारदामणी देवी या यथार्थतेने त्यांच्या सहधर्मचारिणी होत्या. या अलौकिक दाम्पत्याच्या कामगंधहीन चरित्राने मानवजातीच्या इतिहासात एक महान आश्चर्य नोंदविले आहे. आपल्या महान पतिदेवांचा जीवनहेतू ओळखून त्यांचा पारमार्थिक वारसा श्री शारदा देवींनी प्रदीर्घ काळपर्यंत सांभाळला.
स्वामी विवेकानंद ही श्री रामकृष्णांची आधुनिक जगाला मोठी देणगी आहे. विवेकानंदांच्या सुप्त सामर्थ्याला जागवून त्यांच्या करवी श्री रामकृष्णांनी एक नवे युग निर्माण केले. विवेकानंद हा श्री रामकृष्णांच्याच आत्मशक्तीचा एक वेगळा आविष्कार आहे. श्री रामकृष्ण आणि विवेकानंद ही एकाच परमसत्याची जणू दोन दर्शने आहेत. विवेकानंदांनी आपल्या गुरुदेवांचे अवतारी जीवन आणि अवतार हेतू ओळखून त्यांची उभ्या जगाला यथार्थ जाण येण्यासाठी पुरुषार्थाचे हिमालय उभे केले. त्या कार्याच्या सातत्यासाठी श्री रामकृष्ण संघाची स्थापना केली. भौतिकाच्या भस्मासुराने पछाडलेल्या आधुनिक जगाला आपल्या गुरुदेवांचा संदेश सांगताना विवेकानंद म्हणतात, आधुनिक जगासमोर श्री रामकृष्णांची घोषणा ही आहे की मतामतांची, संप्रदायांची, चर्च व मंदिरांची पर्वा करू नका. त्यांच्यासाठी खोळंबून बसू नका. प्रत्येक माणसामध्ये जी सार वस्तू अर्थात धर्म विद्यमान आहे तिच्या तुलनेने हे सारे तुच्छ होत आणि जितका हा भाव माणसामध्ये विकसित होईल तितकी जगाचे कल्याण करण्याची त्याची शक्ती अधिक प्रभावी ठरेल. आधी या धर्मधनाचे उपार्जन करा, ते आत्मसात करा. कुणावरही दोषारोप करू नका, कारण साऱ्याच मतात, सर्वच पंथात काही ना काही चांगले विद्यमान आहे. आपल्या स्वतःच्या जीवनाने दाखवून द्या की धर्म म्हणजे काही शब्द वा संप्रदाय नव्हे, तर धर्माचा अर्थ आहे आध्यात्मिक अनुभूती. ज्यांना अनुभव आला आहे तेच ठीक ठीक समजू शकतील, उमजू शकतील. ज्यांना स्वतःला धर्मलाभ झाला आहे तेच केवळ दुसऱ्यांमध्ये धर्मभाव जागवू शकतील. तेच मानवजातीचे श्रेष्ठ आचार्य होऊ शकतील. केवळ तेच जगामध्ये ज्ञानाची ज्योत तेवत ठेवू शकतील. अशा प्रकारे श्री रामकृष्णांचे जीवन म्हणजे साधन सरितांचा संगम साधणारा अध्यात्माचा महासागर होता. त्या सागरावर अपार करुणेच्या लाटा हेलावत होत्या. त्या लाटांच्या अमृतस्पर्शी झोतात न्हाऊन निघणाऱ्या जीवांच्या जीवनाचे सोने होत होते. त्यांनी मानवाचा मानव म्हणून नव्हे तर देव म्हणूनच स्वीकार केला आणि आपल्या आंतरिक पावित्र्याच्या बळावर त्या सुप्त देवाला जागवणारी एक भूपाळी म्हणूनच आपले जीवन वेचले. समन्वयशील भारतीय संस्कृती त्यांच्या रूपाने शुद्ध स्वरूपात पुन्हा अवतरली आणि आपल्या संभ्रांत उपासकांना नवसंजीवन देऊन गेली. प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ रोमा रोला यांनी श्री रामकृष्णांना भारताचे येशू ख्रिस्त म्हटले आहे, तर मॅक्स मुल्लरने त्यांचे वर्णन एक खरा महात्मा या शब्दांनी केले आहे. भगिनी निवेदिता यांनी या युगांतकारी अवतारी पुरुषाचे, आपल्या परमगुरूचे आणि परमराध्याचे वर्णन करताना असे म्हटले आहे की पुढे घडणाऱ्या महत्कार्याचा आरंभ या अलौकिक जन्माने दर्शविला आहे. अनेकांना दिव्य करावे लागेल. अनेक जण सुवर्णाप्रमाणे आहेत असे आढळून येईल. काहीही घडो, जय मिळो किंवा पराजय हो, द्रुत गतीने कार्यभाग हो किंवा अनेक वर्षे संघर्ष चालत राहो, श्री रामकृष्ण येथे जन्माला आले, आपल्यात राहिले. काही लोकांनी त्यांचे चरित्र प्रत्यक्ष पाहिले. काहींच्या आठवणींमध्ये श्री रामकृष्ण अजून मूर्तिमंत उभे आहेत. ही वस्तुस्थिती असे सिद्ध करीत आहे की ईश्वराने धर्मजागृतीचे शिंग वाजविले आहे. त्या आवाजाचा कधीही पराभव होणार नाही. त्या आवाजाला प्रतिसाद देण्याचा हा क्षण आहे. आज स्वतंत्र भारताची वाटचाल संभ्रांतीच्या अंधारातून चालू आहे. आपला वारसा कोणता, आपला मार्ग कोणता, आपली व्रते कोणती, आपले लक्ष्य कोणते याचे स्पष्ट दर्शन आज आपल्या डोळ्यांना होत नाही. अशा क्षणी आपण या दीपस्तंभाकडे दृष्टी ठेवून वाटचाल केली पाहिजे. या दीपस्तंभावरील ज्योत तेजोमय असूनही शीतल आहे. या ज्योतीच्या सामर्थ्याचे जयगान करताना
जयगान गाताना विवेकानंदांनी म्हटले आहे, मी त्रिखंडात प्रवास केला, हजारो व्याख्याने दिली, लक्षावधी लोकांनी माझी भाषणे ऐकली, शेकडो वर्तमानपत्रात माझी छायाचित्रे आली, माझ्यावर स्तुतीचा वर्षाव झाला, माझ्या भाषणांचे ग्रंथ छापले गेले. पण जीवन ग्रंथाचा अभ्यास करणारे श्री रामकृष्ण इतके मोठे होते, इतके समर्थ होते की त्यांनी रस्त्यातली धूळ आकाशात फेकली असती तर त्या धुळीच्या प्रत्येक कणातून त्यांच्या नुसत्या इच्छेने एक एक विवेकानंद निर्माण केला असता. लेख समाप्त.